आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक ग्राफिक्स पाइपलाइन पाहिलं होतं. त्यापूर्वी आपण टेक्स्ट फंक्शन आणि ग्राफिक्स फंक्शन बघितलं. टेक्स्ट फंक्शन आणि ग्राफिक्स फंक्शन बघत असताना गो टू एक्स वाय, तर आपण काय म्हणलं होतं की 40च्या जेव्हा गो टू एक्स वाय आपण लिहिलं होतं तेव्हा ते 40 ही व्हॅल्यू का घेतली नाही असा एक क्वेश्चन विचारला होता. लेट मी शो यू. आपण ते ऍक्च्युली प्रेझेंटेशन मध्ये कव्हर केलेलं आहे. हिअर आन्सर ओनली. तर आपले स्क्रीन जे आहे ती टेक्स्ट मोड मध्ये असताना 25 रो आणि 80 कॉलम मध्ये डिवाइड असते. आता जिथे तुम्हाला कॉलम दिसतात दॅट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू जी आहे आपण गो टू एक्स वाय ब्रॅकेट मध्ये एक्स ची व्हॅल्यू देणार आणि वाय ची व्हॅल्यू नंतर देणार. तर तुमची जी एक्स ची व्हॅल्यू यू कॅन एक्ससीड अप टू द 80 and your y value you can exceed up to the 25. 25 पर्यंत तुम्ही देऊ शकता. त्यामुळे त्याचं लिमिटेशन हे टेक्स्ट मोड मध्ये राहतं. तो छोटासा एक डिमॉन्स्ट्रेशन बघूया, नंतर आपण आजच्या पॉइंट कडे बघूया. कालचं आपलं जे एक्झाम्पल होतं विल ओपन दॅट वन विल चेक हे एक्झॅक्टली त्या पद्धतीनं रन होते की नाही. तर इथं आपलं गो टू एक्स वाय हे स्टेटमेंट आहे. स्क्रीन दिसते सगळ्यांना व्यवस्थित? येस मॅम. ओके. येस मॅम. पहिली जी व्हॅल्यू आहे दॅट इज अ कॉलम व्हॅल्यू, म्हणजे हॉरिझॉन्टल जी व्हॅल्यू असते ती आहे. सो वी विल टेक युअर 80 अँड अनदर 25, म्हणजे आपले रोज किती आहेत 25 आहेत. नाव वी विल गो फॉर टेकिंग दिस. त्याच्या आधी आपण काय करूयात, बाकीचं राहिलेलं सगळं मल्टीलाईन कमेंट मध्ये पुट करूया. लास्ट लाईन जी आहे आपली तिथे आपला एच हा प्रिंट झालेला आहे, तसेच राहिलेलं वाक्य हे त्याच्यानंतर आपल्याला इथे दिसतंय. ओके, नाव वी जस्ट हॅव टू चेक आउट. जर आपण हे 26 केलं, आपली रोजची व्हॅल्यू जर आपण 26 केली तर आपला आन्सर किती होते ते पाहूया. तर तुम्हाला इथं बघायला मिळेल आपले जी लाईन आहे जी प्रिंट करायचं आपल्याला हॅलो एव्हरीवन, हे पहिल्या लाईनला आले. इथून पुढे तुम्ही कितीही रोज घ्या, नंबर ऑफ रोजला इथे गोइंग टू बी डिस्प्ले ॲट द फर्स्ट पोझिशन होईल. आणि त्यामुळे जेव्हा आपण लास्ट टाइम कालच्या लेक्चरच्या पण आधी आपण एकदा 40 टाकलं होतं, बट वी आर नॉट एन्काउंटर्ड विथ द चेंज इन द पोझिशन ऑफ द सेंटेन्स. आपलं सेंटेन्स हे पहिल्या रोला होतं. का होतं हे लक्षात आलं सगळ्यांच्या? नो, आपली जी स्क्रीन आहे ती 25 रोज आणि 80 कॉलम्सला सपोर्ट करते इन द टेक्स्ट मोड. टेक्स्ट मोड मध्ये 25 रोज आणि 80 कॉलम्स असतात. लक्षात आले का सगळ्यांच्या? येस मॅम. ओके, नेक्स्ट वन जेव्हा आपण पाहिलं होतं दॅट इज द ग्राफिक्स मोड. ग्राफिक्स मोड मध्ये आपली स्क्रीन जी आहे ती पिक्सल मध्ये डिवाइड असते. पिक्सल हे तुम्हाला माहित आहेत किती असतात ते. तर आपले जे हॉरिझॉन्टल पिक्सल्स असतात दॅट वॉज 639, म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला 640 बाय 480 एवढे आपले पिक्सल्स आपण घेऊ शकतो. एक मिनिट. ओके, तर ग्राफिक्स मोड मध्ये आपली जी स्क्रीन आहे ती 640 हे हॉरिझॉन्टल पिक्सल किंवा कॉलम म्हणू शकता तुम्ही, आणि 480 रोज मध्ये डिवाइड झालेली असते. ओके, तर एवढे सारे पिक्सल 640 बाय 480 पिक्सल कॅन कम्पेअर इन द ग्राफिक्स मोड. आपण त्याच्याबरोबर डील करू शकतो. कुणाला काही डाऊट राहिलाय का याबद्दल? आता असेल तर पटकन विचारा. नो मॅम. ओके, मॅम तुमचा आवाज स्पष्ट येत नाहीये. स्पष्ट येत नाहीये ना? हा हो मॅम. मॅम. आता चेक करा येईल. ओके,
आता येतो का चेक करा. येस मॅम येतोय. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. तर हे फंक्शन ग्राफिक्स मोड त्याचबरोबर पाईपलाईन हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर महत्वाचा जो पॉईंट आहे तो आपण आज चालू करतो दॅट इज द टाइप्स ऑफ ग्राफिक्स. टाइप्स ऑफ ग्राफिक्स मध्ये काय आहे तर आपल्याकडे दोन टाइप्स आहेत. मेन टाइप ज्याला आपण म्हणतो त्याचा पहिला टाइप आहे तो बिटमॅप अँड सेकंड इज द वेक्टर. ओके, तर बिटमॅप इमेजेस आणि वेक्टर इमेजेस हे काय टाइप आहेत ग्राफिक्सचे दॅट वी विल सी नाउ. बघा, बिटमॅप इमेज जर असते तर त्याच्यामध्ये तुमचे पिक्सल कन्सिडर केले जातात. इट इज अ सिरीज ऑफ टिनी डॉट्स. ओके, तर हे जे पिक्सल्स आहेत ते आपण कन्सिडर करतो. जसं एखादं सर्कल ड्रॉ करायचे तर प्रत्येक पिक्सल आपला सर्क्युलर ऑर्डर मध्ये आपल्याला मेंटेन करावा लागतो किंवा पुट करावा लागतो. सिमिलरली बिटमॅप बेस्ड इमेजेस ज्या आहेत ह्या 2D अरे मध्ये डिवाइड झालेल्या असतात आणि प्रत्येक पोझिशनला एक पिक्सल कन्सिडर केला गेलेला असतो. मीन्स इफ आय वॉन्ट टू ड्रॉ अन इमेज, एखादी इमेज आपल्याला ड्रॉ करायची आहे तर आपण काय करतोय त्या पिक्सलचा सिक्वेन्स कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल आपण आता इथे जी स्लॅन्टिंग लाईन आहे तिथे पाहू शकतो. यू कॅन चेक इट आउट हिअर. तर आपलं जे पिक्सल आहे एक पर्टिक्युलर स्पॉट ग्राफिक्स मोड मध्ये काय त्याला म्हणलं जातं तर पिक्सल असं म्हणलं जातं. ओके, इफ यू वॉन्ट टू डील विथ दिस, जसं की मला ह्याचा कलर चेंज करायचा आहे सो आय कॅन चेंज द कलर ॲज. ओके, बघा आता मी रेड कलर केलेला आहे. अगदी पहिला डॉट आहे त्याचा काय केलेला आहे कलर चेंज केलेला आहे. अगेन आय हॅव चेंज द कलर ऑफ द सेकंड पिक्सल. म्हणजे थोडक्यात बिटमॅप इमेज मध्ये काय करतोय आपण पिक्सल टू पिक्सल किंवा पिक्सलला मॅनिप्युलेट करू शकतो. लेट्स गो फॉर द रेडीमेड पिक्चर. एखादं पिक्चर आहे का ते पाहूयात, इमेज आहे का बघूयात अँड दॅट वी विल टेक. ओके, वी विल हॅव थोडंसं रिझॉल्युशन याचं वाढवूया. कॅन यू सी द पिक्सल इज डिस्ट्रीब्युटेड इन द पिक्सल्स. काही पिक्सल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. वी विल सिलेक्ट द कम्प्लिटली अपोजिट कलर. बघा, बिटमॅप बेस्ड इमेजेस मध्ये तुमची जी इमेज आहे ती पिक्सल कॉम्बिनेशनने फॉर्म झालेली आहे. यू कॅन ऍड्रेस दॅट पिक्सल की त्याची कलर व्हॅल्यू ती आपण चेंज करू शकतो. जसं की मी आता काही पिक्सलचे येलो कलरनं चेंज करते. दो इट इज हॅव्हिंग द अर्लियर रेड कलर ऑफ द पिंक कलर. दिसतंय का सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. हा, तर अशा पद्धतीनं बिटमॅप इमेज हे पिक्सल कनेक्ट करून आपलं तयार झालेलं असतं. एवढं लक्षात ठेवा. नाउ each pixel is actually a very small square. We know that, कारण आता आपण पाहिलेलं आहे आपल्या जे प्रत्येक आपण कलर केलेलं दिसतंय इट इज नॉट हॅव्हिंग अ राऊंड शेप. कुठेही राऊंड शेप नाहीये, ओव्हल शेप नाहीये किंवा इलिप्स अशा पद्धतीचा त्याचा शेप नाहीये. प्रत्येक पिक्सल हे एक स्मॉल स्क्वेअरने इंडिकेट झालेलं पाहायला मिळतं. ओके, सो यू कॅन असाइन अ कलर टू दॅट पर्टिक्युलर स्क्वेअर. त्या स्क्वेअरला जर तुम्ही कलर केला तर तुमचा तो पिक्सल हा फिल झाला असं आपण म्हणू शकतो किंवा तुम्ही तो पिक्सल कुठेही मूव्ह करून त्याला त्या इमेज मध्ये फिट करू शकता. त्याच्यातून एक इमेज आपण ड्रॉ करू शकतो. सो दिस इज कॉल्ड एज द बिटमॅप बेस्ड इमेजेस. ओके, नाउ इट इज हॅव्हिंग अ रिझॉल्युशन कन्स्टंट. म्हणजे काय तर तुमच्या स्क्रीनचं जेवढं चांगलं रिझॉल्युशन असेल, रिझॉल्युशन मीन्स वॉट, कॅन एनीबडी डिफाईन फास्ट? रिझॉल्युशन म्हणजे काय आहे? व्हॉट इज द रिझॉल्युशन? रिझॉल्युशन म्हणजे काय? झोपले का सगळे जेवण करून? An object with actual color. Resolution is what? Maximum number of pixels supported by your screen. मग ती स्क्रीन तुमची लॅपटॉपची असू द्यात, मोबाईलची असू द्यात किंवा कम्प्युटरची असू द्यात. तर काय यातून लक्षात घ्यायचंय, तुमच्या कम्प्युटरमध्ये
तुमच्या लॅपटॉपचा जो मॉनिटर स्क्रीन आहे त्याचे मॅक्सिमम पिक्सल जेवढे सपोर्ट केले जातात त्याला रिझॉल्युशन म्हणतात. जेवढं तुमच्या स्क्रीनचं रिझॉल्युशन जास्त आहे, क्लॅरिटी विल बी द मोर. ओके, त्यामुळे तुम्ही एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जसं की लॅपटॉप, कम्प्युटर परचेस करत असता, मोबाईल घेत असता, व्हॉट इज द रिझॉल्युशन ऑफ युअर मोबाईल तुम्ही विचारता. सो इट इज हायली रिझॉल्व. जेवढं चांगलं रिझॉल्युशन असेल, इवन दो वेनेवर यू आर गोइंग टू परचेस द कॅमेरा, एक एक्सटर्नल वेगळा कॅमेरा जेव्हा तुम्ही परचेस करता, काय रिझॉल्युशन आहे हे तुम्ही विचारत असता. सो व्हॉट एक्झॅक्टली इट इज अ मॅक्सिमम नंबर ऑफ पिक्सेल्स. ओके, तर तुमच्या स्क्रीनवरचे ते पिक्सेल्स आहेत. जेवढं रिझॉल्युशन हाय, द क्लॅरिटी विल बी द मोर ऑफ द इमेज. ओके, तर 3 मोस्ट पॉप्युलर इमेज फॉर्मॅट आपल्याला माहिती आहे. जेव्हा तुम्ही एखादी पेंट मधली इमेज सेव्ह करता, इट हॅज द एक्सटेन्शन. विच एक्सटेन्शन इट इज हॅव्हिंग? आपल्या बिटमॅप इमेजेसला कुठलं एक्सटेन्शन असतं बिटमॅप इमेज फाईलला? ओके, व्हॉट इज द एक्सटेन्शन कॉन्सेप्ट? थोडंसं आउट ऑफ सिलेबस होईल. मुलांमध्ये एक्सटेन्शन म्हणजे काय असतं सांगा बरं. व्हॉट इज द एक्सटेन्शन? पॉवर पॉइंटच्या फाईल्सला कुठलं एक्सटेन्शन असतं? दीक्षा, निकिता, श्रेया? .ppt. डॉट पीपीटी. ppt. व्हेरी गुड. आणि जर आपण वर्ड फाईल असेल तर? .doc. व्हेरी गुड. .doc किंवा docx अशा पद्धतीचं तुम्हाला एक्सटेन्शन मिळतं. तर जेव्हा तुम्ही बिटमॅप मध्ये, जसं आपण आता बिटमॅप म्हणजे काय, पेंट, ह्या पेंट मध्ये जेव्हा तुम्ही एखादी इमेज क्रिएट करता, तयार करता किंवा ऑलरेडी असेल तुमच्याकडे, यू कॅन सेव्ह इट विथ द एक्सटेन्शन ऑफ द जेपीजी अँड ऑल दिस. पण बाय डिफॉल्ट जे असतं दॅट इज द PNG. ओके, तर हे एक्सटेन्शन आपल्या बिटमॅप इमेजेसला लागू पडतं. आता सध्या आपण जेपीजी फाईल ओपन केली त्यामुळे त्याचं एक्सटेन्शन आपण पाहत होतो. तर आपले जे बिटमॅप बेस्ड इमेजेस आहेत that can be PNG, JPEG and GIF. These are called as the or considered as the bitmap images. आता हे जे बिटमॅप इमेजेस असतात, these are very good at the representing realistic image. आता जसं आपण एखादं गुलाबाचं फूल दाखवलं, सो इट कॅन बी द व्हेरी लुकिंग ॲज अ रिअल वन. खरं असल्यासारखं किंवा रिअल वर्ल्ड एंटिटी असल्यासारखं आपल्याला ते दिसतंय. अँड यू कॅन ऍक्सेस अँड मॅनिप्युलेट द इच पिक्सल, इजंट इट? आता आपण काही पिक्सलचा कलर बदलला म्हणजेच आपण काय केलंय, तो पिक्सल मॅन्युप्युलेट केला, त्याची व्हॅल्यू आपण काय केली, कलर व्हॅल्यू चेंज केली. रेड होती, पिंक होती, कुठे चॉकलेट होती, दॅट वी हॅव अ चेंज टू द येलो वन. ओके, सो यू कॅन ऍक्सेस द एव्हरी पिक्सल, you can manipulate that pixel as well. So bitmap images are edited by erasing, changing the color of individual pixel. तुम्ही तिथले इरेज सुद्धा करू शकता पिक्सेल्स काय काय. आणि जेव्हा तुम्ही त्याचा झूम करता त्या पर्टिक्युलर इमेजेसला, बिटमॅप इमेजेसला, इट विल बी लुक लाईक दिस. आणि यातला प्रत्येक स्क्वेअर म्हणजे काय आहे? हू विल टेल मी? हा प्रत्येक स्क्वेअर काय आहे? Pixel. Pixel. 1 Pixel. pixel. Very, very good. It is a pixel. Now, second type is what? Vector-based images. Vector-based images मध्ये काय होते बघा? You can draw the picture, but with the mathematical formulas. तुम्हाला काय करावं लागतं? मॅथमॅटिकल फॉर्म्युलेस तिथं तुम्हाला यूज करावे लागतात. जसं की लाईन, मला लाईन ड्रॉ करायची. सो आय कॅन गो बाय पुटिंग द पिक्चर इन अ स्ट्रेट लाईन. तर ती बिटमॅप इमेज झाली. पण जर वेक्टर बेस्ड इमेज असेल, आय विल राईट अ मॅथमॅटिकल फंक्शन. मग स्ट्रेट लाईनचं जे मॅथमॅटिकल फंक्शन असतं ते मी लिहीन, किंवा आय कॅन गो फॉर द स्लोपिंग लाईन. स्लोप लाईन असते आपल्याकडे, तर y इज इक्वल टू mx प्लस c. ह्या पद्धतीनं मी एखादी लाईन कॅल्क्युलेट करेन. दॅट विल
कॅन बी कन्सिडर. ओके, तर मॅथमॅटिकल फॉर्म्युले किंवा नेसेसरी पॅरामीटर यूज करून जर एखादा प्रिमिटिव्ह ड्रॉ केला गेला, एखादा शेप ड्रॉ केला गेला, दॅट विल बी कॉल्ड एज द वेक्टर बेस्ड इमेजेस. ओके, तर जसं आता इथं मी सेकंड पॉइंट मध्ये पण दिलेलं आहे, वेक्टर बेस्ड इमेजेस हे पॉइंट, लाईन, कर्व ड्रॉ करण्यासाठी वापरले जातात. आपल्याकडे फॉर्म्युले त्यासाठी आहेत. दीज आर रिझोल्युशन इंडिपेंडंट. इट डझंट डिपेंड ऑन व्हॉट काइंड ऑफ रिझोल्युशन युअर स्क्रीन इज हॅव्हिंग. ओके, तर ते खूप स्मूथ, कंटिन्युअस असे त्याचं स्केलिंग असतं. क्लॅरिटी इज मोर विथ द वेक्टर बेस्ड इमेजेस. यू कॅन सी हियर, इवन दो यू आर स्केलिंग दिस, मगाशी बघितलं ह्या पद्धतीचं जरी हे असेल आणि आपण राऊंड शेप मध्ये स्केलिंग केलं तर त्याचे पिक्सल पिक्सल व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळत होता. पण वेक्टर इमेजेस मध्ये दो यू आर स्केलिंग दॅट, इट इज नॉट गोइंग टू कन्वर्ट इन टू द पिक्सल. एक एक पिक्सल आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. त्याऐवजी जेव्हा तुम्ही बिटमॅप इमेजेस मध्ये एखादी इमेज, फॉर एक्झाम्पल बघा, आता मी रिझोल्युशन कमी केलं, नाव इट इज लुकिंग द व्हेरी कंटिन्युअस. कंटिन्युअस दिसतंय, मान्य आहे आपल्याला. पण काय होतं, झूम इन केल्यानंतर, झूम इन जसं करतो आपण तसं आपल्याला ही इमेज पिक्सल मध्ये कन्वर्ट झालेली पाहायला मिळते. ओके, बट इट इज नॉट ट्रू विथ द वेक्टर इमेजेस. तुम्ही कितीही झूम करा, इट इज हॅव्हिंग अ कंटिन्युअस बाउंड्री ॲज वेल एज कंटिन्युअस कलर कॉम्बिनेशन. तर अशा इमेजेस ज्या असतात, these images not suited for the web application. वेब ऍप्लिकेशन मध्ये आता तुम्ही HTML वगैरे शिकला असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला घेताना त्या पद्धतीचे इमेजेस वापरता येत नाही. यू हॅव टू गो फॉर द JPG, PNG अँड ऑल दिस. ओके ना, आता जे आपण बघितलं त्याच्यावरून थोडंसं डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्हाला ऑफलाईन एक्झाम झाली तर 4 मार्काचा क्वेश्चन असू शकतो, difference in bitmap and the vector graphics images. Okay, so how it is going to be represent, कशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन होतं, तुम्हाला काय सांगायचं बघा. बिटमॅप मध्ये कसं असतं आणि वेक्टर मध्ये कसं असतं. कसं असते इमेज रिप्रेझेंटेशन, एखादा सीन आहे तो कसा रिप्रेझेंट होतो बिटमॅप मध्ये. Using pixels. व्हेरी गुड, इट इज युझिंग पिक्सल. अँड फॉर द वेक्टर, Using mathematical parameters. formulas. mathematical formula. What about the resolution? Who is the resolution dependent? Who is the resolution independent? Bitmap is a Bitmap is resolution resolution dependent. dependent. Bitmap is the resolution independent, sorry, dependent. Vector is the independent. स्केलिंग केल्यानंतर म्हणजे त्याला थोडंसं झूम केल्यानंतर आपल्या बिटमॅप इमेजचं स्केलिंग केल्यानंतर आपल्याला पुअर क्वालिटी मिळते, कंटिन्युटी ब्रेक होते, स्मूथनेस ब्रेक होतो. बट दो यू आर झूमिंग द वेक्टर बेस्ड इमेजेस, you are getting the good continuity, smoothness of the image. Very good. Next, suitability for the web application. Who is the more suitable for the web application? Vector. 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 Vector is not suitable. Right now I have told you. Scaled images are smooth as the original one, but not suited for the web application. So bitmap images are the suitable and the vector images are not suitable. Okay, memory requirement. Which particular images or kind of images requires more memory? काय वाटतं तुम्हाला? Bitmap. Vector requires more memory. व्हेरी गुड. तर आपल्या बिटमॅप इमेजेसला जास्त मेमरी गरजेची असते दॅन द वेक्टर वन. आणि कन्वर्जन फ्रॉम बिटमॅप टू वेक्टर और वेक्टर टू बिटमॅप. बिटमॅप टू वेक्टर इज द डिफिकल्ट वन, बट वेक्टर टू बिटमॅप इज द इझिएस्ट वन. ओके, तर तुमचे जे लोगोज वगैरे असतात, एखाद्या कंपनीचा लोगो असेल किंवा नॉट ओनली कंपनी, कुठल्याही क्षेत्रातले जर कंपनीज घेतल्या तर त्याचे जे लोगोज आयडेंटिफाय केले जातात तर किंवा ड्रॉ केले जातात. फॉर ड्रॉइंग सच काइंड ऑफ लोगो, वेक्टर बेस्ड ग्राफिक हे यूज केलं जातं. ओके, तर हे लक्षात ठेवा.
अदर दॅन जेपीजी पीएनजी ह्याच्यासाठी आपल्याला किंवा दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द बिटमॅप इमेज. क्लिअर झालाय पॉईंट सगळ्यांना? काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? मॅम ते लक्षात सुटेबल घ्या. फॉर वेब ऍप्लिकेशन नाही समजलं. ते बिटमॅप सुटेबल आहे आणि वेक्टर ग्राफिक्स नॉट सुटेबल आहे ते नाही कळलं. ओके. तर वेब ऍप्लिकेशन जेव्हा तुम्ही क्रिएट करत असता किंवा तुम्ही इमेजेस इन्सर्ट करत असता, ऍट दॅट टाइम द सुटेबिलिटी इज द मोर विथ द वेब ऍप्लिकेशन. हे जे एक्झॅक्ट एक्झाम्पल आहे ना, ते मी तुम्हाला उद्या सांगते सो दॅट यू विल अंडरस्टँड. ओके. ते आहे पण दुसऱ्या मशीनवर सेव्ह केलेलं. तुम्हाला ते मी व्यवस्थित सांगेन. तर आता ह्या पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला 2 मोड्स आपण पाहिलेले. डिस्प्ले मोड. कुठले कुठले डिस्प्ले मोड होते सांगा बरं जरा. टेक्स्ट मोड आणि ग्राफिक मोड. हा. आणि आता जे आपण 2 टाईप बघितले हे कशाचे टाईप्स आहेत? ग्राफिक्सचे. Graphics. इट इज अ टाइप्स ऑफ ग्राफिक. मग जर तुम्हाला क्वेश्चन विचारला विच इज नॉट अ टाइप ऑफ ग्राफिक, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे बिटमॅप आणि वेक्टर सोडून राहिलेले जे असेल किंवा दिलं असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचे किंवा विच इज अ टाइप ऑफ ग्राफिक्स. मग त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्ट मोड दिलाय, ग्राफिक्स मोड दिलाय, बिटमॅप दिलाय आणि अदर फ्रेम बफर म्हणून दिला असेल. सो यू मस्ट हॅव टू सिलेक्ट द करेक्ट वन. ओके. तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका. मोड 2 आहेत, टेक्स्ट मोड, ग्राफिक्स मोड. आणि टाइप्स ऑफ ग्राफिक्स हे 2 आहेत, बिटमॅप बेस्ड आणि वेक्टर बेस्ड ग्राफिक्स. ओके. तर ह्यानंतर जे पाहायचं आहे दॅट इट इज वन ऑफ द एक्झाम्पल. बिटमॅप मध्ये आपल्याला ह्या पद्धतीने इमेज दिसते, वेक्टर मध्ये ह्या पद्धतीने दिसते. ओके. ऍप्लिकेशन आता पाहायचे आहेत. ऍप्लिकेशन हे बऱ्याच ठिकाणी आहेत, आपण आता पाहतोय. तर त्याच्यातले काही एरियाज आपण घेतलेत जसं की कम्प्युटर एडेड डिझाईन, प्रेझेंटेशन ग्राफिक्स, कम्प्युटर आर्ट, एंटरटेनमेंट मध्ये, एज्युकेशन. सो वी विल सी वन बाय वन. ओके. कम्प्युटर एडेड डिझाईन मध्ये काय आहे, बिकॉज इट कॅन बी आस्क फॉर द 6 मार्क्स इफ ऑनलाईन एक्झाम इज देअर. तर तुम्हाला लिस्ट आउट करायच्यात. कधी कधी फक्त 2 मार्काला विचारलं जातं की लिस्ट आउट द ऍप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर ग्राफिक्स. तर त्यावेळेस फक्त ही नावं लिहिली तरी चालतात. बट if there is a 4 mark question or a 6 mark question, you must able to explain it. तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तर जे बिल्डिंगचे डिझाईन्स आहेत, ऑटोमोबाईल, एअरक्राफ्ट, हे जे काही यांचं डिझायनिंग फॉर्म केलं जातं दॅट इज गोइंग टू हॅपन विथ द कम्प्युटर एडेड डिझाईन. मेकॅनिकल, सिव्हिल ह्या मुलांना काय असतं तर कम्प्युटरवरती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही बट सच काइंड ऑफ सॉफ्टवेअर दे कॅन यूज टू क्रिएट और टू डिझाईन समथिंग. एखादं पार्टचं डिझायनिंग करण्यासाठी वगैरे ते काय करू शकतात, ह्या सॉफ्टवेअरचा वापर करू शकतात. अँड दिस सॉफ्टवेअर आर डेव्हलप्ड युजिंग द कम्प्युटर ग्राफिक्स ओनली. ओके. सो देअरफॉर these drawings are going to produce accurate and the sharp as well. सो एक्झाम्पल काय काय आहेत कम्प्युटर एडेड डिझाईन सॉफ्टवेअरचे? ऑटोकॅड, 3D मॅक्स, माया, ऑटोडेस्क, ब्लेंडर, स्केचअप. तर अशा पद्धतीचे ऍप्लिकेशन्स हे यूज केले जातात बाय द डिझायनर्स ऑफ द हार्डवेअर. नेक्स्ट वन इज द प्रेझेंटेशन ग्राफिक्स. प्रेझेंटेशन ग्राफिक्स म्हणजे काय आहे तर तुम्हाला रिपोर्ट प्रिपेअर करायचे आहेत. यू वॉन्ट टू समराइज समथिंग. समराइज म्हणजे काय तर मी पूर्ण मोठा पॉईंट शिकवलाय बट आय हॅव आस्क्ड टू समराइज. तुम्हाला त्यातून काय कळलं दॅट यू मस्ट हॅव टू एक्सप्लेन इन द 4 to 3 लाईन. सो अशा प्रेझेंटेशनसाठी तुम्ही ग्राफिक्स वापरू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे ग्राफ्स असतील, वेगवेगळे रिपोर्ट क्रिएट करणं असेल, चार्ट्स असतील, यू कॅन गो फॉर युझिंग दिस. मग हे असे चार्ट्स वगैरे कुठं वापरतो आपण? फायनान्शियल डेटा अनालिसिस मध्ये वापरतो, स्टॅटिस्टिकल असेल, सायंटिफिक डेटा आहे किंवा आपण वेदर फॉरकास्टिंग वगैरे म्हणतो. सच काइंड ऑफ अ डेटा कॅन बी अनालाइज्ड युजिंग द ग्राफिक्स ओनली. अर्थक्विकचे जे व्हायब्रेशन्स असतात दॅट वी कॅन रेकॉर्ड ओके युजिंग द ग्राफिक्स ओनली. नेक्स्ट ऍप्लिकेशन इज द कम्प्युटर आर्ट. कम्प्युटर आर्टमध्ये मग तुम्हाला काय असतं तर फाईन आर्ट किंवा कमर्शियल आर्टचा वापर ड्रॉ करण्यासाठी तुम्ही ग्राफिक्सचा वापर करू शकता. तसेच वेगवेगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत, शेप आहे, सच काइंड ऑफ थिंग यू कॅन ड्रॉ विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर ग्राफिक्स. नॉट ओनली दिस वन, the morphing is what it is a one of the thing
की तुमच्या आहे त्या पिक्चर मधून दुसऱ्या व्यक्तीचा फोटो क्रिएट करणं, दॅट काइंड ऑफ थिंग और द कॉन्सेप्ट इज कॉल्ड एज अ मॉर्फिंग. बेसिकली हे जो मॉर्फिंग कॉन्सेप्ट आहे हा एक सायबर क्राईम म्हणून कन्सिडर केला जातो. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एका इमेजवरून एका व्यक्तीच्या इमेजवरून दुसऱ्या व्यक्तीची इमेज क्रिएट करताय थ्रू द ॲनिमेशन अँड ऑल दिस, तर ह्याच्यासाठी ग्राफिक्सची गरज आहे. दिस इज अ काइंड ऑफ आर्ट. पण काय होणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही एक आयडेंटिटी चेंज करून दुसऱ्याची आयडेंटिटी तिथं स्टिक करताय. सो दिस काइंड ऑफ थिंग इज कन्सिडर्ड ॲज अ क्राईम ओनली. ओके. आणि अशा पद्धतीनं जे सायबर क्राईम पण घडवले जातात, मुलींच्या बाबतीत असेल काही असेल, तर ते ह्या मॉर्फिंग टेक्नॉलॉजीचा तिथे वापर केला जातो. नेक्स्ट वन, वी नो दॅट कार्टून ड्रॉइंग असेल, पेंटिंग असतील, लोगो असतील, तर यासाठी ग्राफिक्स आणि त्याच्या रिलेटेड सॉफ्टवेअरचा वापर हा जास्त प्रमाणात होतो. नेक्स्ट वन इज एंटरटेनमेंट. वी नो दॅट तुम्ही गेम खेळता, यू आर प्लेइंग गेम, यू आर वॉचिंग द मूवी. So such kind of movies has been created using the graphics only. तर हे सगळं रिअल आहे का? नो, इट इज ओनली द व्हर्च्युअल थिंग. त्यांनी काय करतात की एखादा एक ऑब्जेक्ट रिअल वर्ल्ड मध्ये त्यांना घेऊन येतात. दॅट कॉन्सेप्ट इज कॉल्ड एज द AR, अग्युमेंटेड रियालिटी. माइट बी यू हॅव हर्ड अबाउट दिस. हा अग्युमेंटेड रियालिटी एक आहे, व्हर्च्युअल रियालिटी हा कॉन्सेप्ट आहे. त्याच्या रिलेटेड आपण आपल्या चॅप्टरचा लास्ट पॉइंट आहे तो, दॅट वी आर गोइंग टू सी. ओके. तर तुम्ही ते कॅरेक्टर स्वतः क्रिएट करू शकता ग्राफिकल ऑब्जेक्ट्सनी, आणि यू कॅन कंबाईन विथ द रिअल थिंग. तर जसं आपण जुरासिक पार्क वगैरे पाहिजे असतील तुम्ही, सो यू कॅन यूज द ग्राफिक्स इन द एंटरटेनमेंट. गेम तर तुम्हाला माहिती आहे, पबजी वगैरे मुलं खेळतात, they are using the graphics only there. Okay, not only the PUBG, the many more games are available. Then in the field of education, एखादा कॉन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी डेमॉन्स्ट्रेशन हे फार गरजेचं असतं. जेवढं डेमॉन्स्ट्रेशन असतं तेवढं मुलांना जास्त ग्रास्प केलं जातं. त्यामुळे एज्युकेशन फील्डमध्ये आपल्याला ग्राफिक्सचा वापर थोड्याफार फरकाने करावा लागतो. राईट नाउ ऑग्युमेंटेड रियालिटी इज ऑल्सो ॲप्लिकेबल इन द एज्युकेशन फील्ड. ओके. तर एज्युकेशन मॉडेल जे आहे, आता सध्या आपण हे बघतोय गॅलॅक्सी, तर हे जे मॉडेल आहे जर हे आपण दाखवलं, दे विल गेट द आयडिया हाऊ द अर्थ इज मूव्हिंग अराउंड द सन और अदर पर्टिक्युलर प्लॅनेट्स आर मूव्हिंग अराउंड द सन इन द गॅलॅक्सी. ओके. आणि एक पर्टिक्युलर ऑर्बिट त्याच्यासाठी मेंटेन आहे, हे त्यांना जास्त लक्षात येईल रॅदर दॅन ओनली एक्सप्लेनिंग टू देम ओनली. ओके. नेक्स्ट वन इज द ट्रेनिंग. नाउ इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, कारण की जे तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे ऐकता, मशीन लर्निंग ऐकता, डीप लर्निंग ऐकता, दिस इज नथिंग बट द ट्रेनिंग थिंग. ट्रेनिंग म्हणजे काय आहे? यू आर गिव्हिंग द ट्रेनिंग टू द मशीन. तुम्ही मशीनला सांगताय, तुम्ही त्यांना एज्युकेट करताय टू परफॉर्म सर्टन टास्क. मग हे कसं केलं जातं? हाऊ इट इज गोइंग टू बी हॅपन? तर त्याच्यासाठी ट्रेन केलं जातं. जसं की आपण लहान मुलांना ट्रेनिंग करतो, एखादी गोष्ट उचलणे, सपोज आपण त्याला एक लहान मुलगा आहे, त्याला प्लेट ठेवली, स्पून ठेवलंय आणि वॉटर बॉटल ठेवली, आणि यू आर आस्किंग फॉर सिलेक्टिंग द स्पून. चमचा फक्त तुम्हाला हवा आहे. तर काय करतोय, त्यानं पहिल्यांदा प्लेटला हात लावला, यू आर सेइंग नो. ही प्लेट म्हणजे काय आहे? चमचा नाही. देन त्यानं वॉटर बॉटलला हात लावला, अगेन यू आर सेइंग नो. वेन he is touching to the spoon, he is holding the spoon, you are saying yes. हे एकदा करून लक्षात राहील का? नाही. तुम्ही हा गेम त्याच्यावर 5-6 वेळा, 7-8 वेळा खेळताल, देन ही विल स्टार्ट टू रेकॉग्नाइज की ह्या ऑब्जेक्टला स्पून असं म्हणलं जातं. इन द सिमिलर फॅशन तुमचं सॉफ्टवेअरला तुम्ही काय करू शकता? ट्रेन करू शकता. आणि ह्या गोष्टीला काय म्हणतात? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याच्यामध्ये आपण इमेज प्रोसेसिंग जे आहे, इमेज प्रोसेसिंग मध्ये परत व्हिडिओ सर्व्हिलन्स येतं. जसं तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये मूव्ह होताना यू आर अंडर सर्व्हिलन्स, मग ते क्लिनिकमध्ये असेल, मॉलमध्ये असेल, व्हॉट एक्झॅक्टली इट इज? द कॅमेरा इज कॅप्चरिंग युअर मोशन अँड डिसाइडिंग सर्टन थिंग्स. ही सस्पिशियस आहे का? फॉर एक्झाम्पल, रात्री जर तुम्ही गेलात एखाद्या मॉलमध्ये, द अलाराम इज गोइंग टू बी रिंग. ओके. वाय इट इज बिकॉज, कारण की तुम्हाला काय होतं, तर त्या पर्टिक्युलर
नाईटला कुठलीही मोशन डिटेक्ट व्हायला नाही पाहिजे आहे आणि जर मोशन डिटेक्ट झाली तर अलार्म बीप व्हायला पाहिजे. हे ट्रेन करून ठेवलेलं असतं. सो दॅट इज फॉर दिस पर्पज ऑल्सो कम्प्युटर ग्राफिक्स इज यूज. ओके. देन देर इज अ मशीन ड्रॉइंग. मशीन ड्रॉइंगसाठी आपण करू शकतो डिझायनिंग, मॉडिफाईंग, क्रिएशन ऑफ द व्हेरियस पार्ट्स ऑफ अ मशीन किंवा पूर्णपणे मशीन तुम्ही डिझाईन करू शकता. प्रिसिजन अँड क्लॅरिटी विल बी देअर. प्रिसिजन इज नथिंग बट द ॲक्युरसी अँड ग्राफिकल युजर इंटरफेस. जसं की जर तुम्हाला तुम्ही मोबाईल वापरता तर नेहमी तुमचा मोबाईल काहीच डिस्प्ले होत नसेल, यू आर नॉट गोइंग टू बी ऑपरेट. मग त्यासाठी तुम्हाला काय लागतंय तर ते ऑपरेट करण्यासाठी काहीतरी इंटरफेस गरजेचा आहे जो की आपली ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला प्रोव्हाइड करते. ओके. तर त्याच पद्धतीनं ग्राफिकल युजर इंटरफेस क्रिएट करण्यासाठी ग्राफिक्सचा वापर केला जातो. तर ह्यानंतरचा जो पॉइंट आहे दॅट इज अ डिस्प्ले डिव्हाइसेस. ओके. तर बिफोर गोइंग फॉर द डिस्प्ले डिव्हाइसेस आपण काय करणार आहोत की बऱ्याच जणांकडे कम्प्युटर आता नसतील. एम आय करेक्ट? का सगळ्यांकडे कम्प्युटर लॅपटॉप्स आहेत? No, ma'am. No, No, ma'am. ma'am. No, Then ma'am. how you are going to perform the practicals right now? Are you performing practicals? Yes or no? परफॉर्म करताय का तुम्ही प्रॅक्टिकल कम्प्युटरचे? सांगा पटपट. प्रोग्राम कसे परफॉर्म करताय तुम्ही? App वरून ma'am. App वरून ma'am. मॅम ॲपवर App कोणत्या कोणत्या ऍप वरून करताय? Turbo से. टर्बोसी ऍप वरून. होत आहेत रन सगळ्यांचे? काही प्रॉब्लेम नाही ना कोणाला? No, ma'am. No, ma'am. ओके. तर ज्यांच्याकडे नाहीये किंवा अजून कोणी इन्स्टॉल केलं नसेल तर त्यांनी इन्स्टॉल करून घ्या. टर्बोसी ड्रॉइड म्हणून एक आपल्याकडे ऍप आहे प्ले स्टोअरला. ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा अँड इट इज गिव्हिंग एक्झॅक्ट लुक की तुमचं जसं टर्बोसी आहे ते तसं तुम्हाला पाहायला मिळते. कुणाकडे आहे का आत्ता सध्या? शेअर करा बरं जरा. Yes, ma'am. स्क्रीन शेअर करा आणि लाईन Yes, ड्रॉ sir. करून दाखवा. कोण करते प्रेझेंट? करू का ma'am? हा करा. दिसते का ma'am screen? हा दिसते. तोपर्यंत बाकीच्यांनी अटेंडन्स पुट करा.
Map. Yes. Draw the line. Nisha. डायरेक्ट फंक्शन यूज करून लाईन ड्रॉ करा. ओके. सगळ्यांच्या लक्षात आलंय कसं करायचं ते? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. ओके. तर हे आपलं मॅन्युअल आहे. या मॅन्युअल मध्ये जो पहिला प्रोग्राम आहे दॅट वी विल सी नाउ. Write the program to draw the line following graphics objects using built-in C function. म्हणजे लाईन करायचंय तर लाईन फंक्शन वापरू. पुट पिक्सेल असेल तर पुट पिक्सेल आपण फंक्शन वापरणार. तर ते आपल्याला ह्या पर्टिक्युलर पहिल्या चॅप्टर मध्ये एक्सपेरिमेंट मध्ये कम्प्लीट झालेला आहे. So you supposed to draw such kind of a object. हे ऑब्जेक्ट तुम्हाला ड्रॉ करून द्यायचे विथ द हेल्प ऑफ प्रोग्राम. ओके. तर ह्याचा जो प्रोग्राम आहे ते राईट अ स्क्रिप्ट प्रोग्राम टू डिस्प्ले द फॉलोइंग ऑब्जेक्ट. हे तुम्ही ड्रॉ करून त्याचे प्रोग्राम लिहायला सुरुवात करा. त्याच्या आधी जे एक्सरसाइज आहे तो आपण पाहूया. आता तुम्हाला मॅन्युअल लिहायचे. मॅन्युअलसाठी एक टेक्स्टबुक करा. त्या टेक्स्टबुक मध्ये काय करतात प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन जेवढे आहेत ते सगळे लिहायचे. ओके. एक्सपेरिमेंटचं टायटल लिहा त्याच्यामध्ये. बाकीच्या गोष्टी लिहिण्याची काही गरज नाही. प्रॅक्टिकल नंबर 1 आणि त्याचं टायटल. त्याच्यानंतर यू जस्ट हॅव टू राईट द रिलेव्हंट कोर्स आउटकम. 4 नंबरचा पॉईंट जो आहे तो लिहायचा आहे. रिलेव्हंट कोर्स आउटकम. मी पुन्हा
सांगणार नाही, तुमच्या वहीमध्ये नसेल तर चेक होणार नाही तुम्ही. ओके. रिलेव्हंट कोर्स आउटकम काय आहे? मॅनिप्युलेट व्हिज्युअल अँड जॉमेट्रिक प्रॉपर्टीज ऑफ अ इमेज. तसंच प्रॅक्टिकल आउटकम जे आहे ते लिहून ठेवा. त्यानंतर डायरेक्टली तुम्ही प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्सला मूव्ह व्हा. पहिला क्वेश्चन आहे फाइंड द मिनिमम अँड मॅक्सिमम कोऑर्डिनेट्स ऑफ अ स्क्रीन. कसे फाइंड आउट करणार? कॅन एनीबडी? हाऊ टू आयडेंटिफाय मिनिमम अँड मॅक्सिमम कोऑर्डिनेट्स ऑफ अ स्क्रीन? Get max x. गेट मॅक्स एक्स आणि गेट मॅक्स वाय ने तुम्ही करू शकता. मग त्याचा जो प्रोग्राम आहे तो करा आणि जे आन्सर येते ते लिहा. प्रोग्राम पण लिहा आणि आन्सर पण लिहा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज द व्हॉट इज ग्राफिक्स ड्रायव्हर अँड ग्राफिक्स मोड. तुम्हाला नोट्स दिलेले आहेत. नोट्समध्ये आन्सर नसेल तर पीपीटी सेंड करते तुम्हाला. ओके. यू विल गेट द आन्सर फॉर द ग्राफिक्स ड्रायव्हर अँड ग्राफिक्स मोड. व्हॉट इज द पाथ ऑफ ग्राफिक्स ड्रायव्हर. तुमच्या मशीनमध्ये जे काही तुम्ही वापरताय ग्राफिक्स ड्रायव्हर त्याचा पाथ काय आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. फॉलोविंग कोड. काय एरर आहे? डॉट एच लिहिलं नाहीये, पॉइडमेन लिहिलं नाही, गेट सी एस लिहिलं नाही. ओनली यू सपोज टू टेल मी द एरर इन द टू स्टेटमेंट. कोण सांगतंय? मुलांमध्ये कोण सांगतंय का? यू हॅव टू रिकॉल द सिंटॅक्स फॉर द टू स्टेटमेंट. जे Hello, ma'am. फंक्शन आहे. हा बोला. पुट पिक्सेल मध्ये कलर दिला नाही. थर्ड आर्ग्युमेंट त्यांनी दिलेला नाहीये. सो दॅट विल बी द एरर. ओके. तो एरर काय आहे तो प्रोग्राम करून बघा आणि तो एरर तिथे लिहा. पाचवा क्वेश्चन काय आहे? लिस्ट 4 ऍप्लिकेशन्स ऑफ अ कम्प्युटर ग्राफिक्स. आत्ताच आपण बघितलेत ऍप्लिकेशन. यू कॅन राईट द नेम ऑफ दोज ऍप्लिकेशन. कुणाकुणाला आठवते बघूयात. ओंकार कदम 73 रोल नंबर. ओंकार कदम प्रेझेंट आहेत का? मी रिमूव्ह करणार आहे बरं का प्रेझेंट नसतं. हा सांगा बरं पटकन. पहिल्या एक ऍप्लिकेशन सांगा कोणतं. आत्ताच पाहिले ना आपण. ओंकार. हो मॅम. हा एक ऍप्लिकेशन सांगा. गेम खेळता का नाही तुम्ही मोबाईलवर? हो मॅम. हा मग ते कशाच्या अंडर होतं? कॉम्प्युटर ग्राफिक्स. अरे ऍप्लिकेशनचं ते हेडिंग काय होतं त्या ऍप्लिकेशनचं? Can I, ma'am? हा बोला. एंटरटेनमेंट. Entertainment graphic. मग पटपट. एंटरटेनमेंट आहे, एज्युकेशन आहे, कम्प्युटर एज्युकेशन. Presentation graphics. कॉम्प्युटर एडिट ड्रॉइंग. व्हेरी गुड. तर तुम्ही फक्त 4 ऍप्लिकेशन लिहायचे. जास्त लिहिले तरी पण ऍक्सेप्टेबल आहे. डिफाईन द टर्म पिक्सल, लाईन अँड रास्टर स्कॅन ग्राफिक्स. ओके. तर हे जे आन्सर्स तुम्ही लिहून घ्या. 6वा क्वेश्चन इथे कम्प्लीट होतोय. त्यानंतर जे क्वेश्चन्स आहेत ते म्हणजे प्रोग्रामिंगचे आहेत. यू मस्ट हॅव टू राईट द प्रोग्राम आणि प्रोग्राम राईट केल्यानंतर आता सगळ्यांचे जे काही स्पेलिंग असेल किंवा पॉईंट असतील, लाईनच्या व्हॅल्यूज असतील त्या जर सेम असतील तर मी कुणाला सुद्धा मार्क देणार नाही. कुणी कुणाचं कॉपी करायचं नाही. सगळ्यांकडे मोबाईल आहेत.
ऍपवर कसं करायचं हे आता सांगितलेलं आहे. ओके, टर्बो सी ड्रॉइड म्हणून ऍप आहे, ते इन्स्टॉल करा, त्याच्यावरून तुमचे प्रोग्राम करा आणि ह्याच्यानंतर जे काही तुम्ही प्रोग्राम करताल ते सेव्ह करून नंतर तुम्हाला प्रिंट आउट काढायचं आहे. ओके, प्रिंट आउट काढा, आउटपुटची प्रिंट आउट मला पाहिजे नाही, ऍटलीस्ट सॉफ्ट कॉपी तरी, स्क्रीनशॉट तरी पाहिजे नाही. ओके, तर हे सारे ऑब्जेक्ट तुम्ही प्लॉट करून घ्या. मॅम म्हणजे त्याचा कोड लिहायचा ना वहीत? कोड लिहा, पण सॉफ्ट कॉपी पण मला पाहिजे आहे. ती फाईल जी आहे .c फाईल ती मला तुम्हाला दाखवावी लागेल. येस मॅम, स्क्रीनशॉट काढून ठेवला तर चालेल चालेल ना? चालेल, काही problem. ओके मॅम. पण शेअर करू नका तुमच्या कुणाबरोबर, मैत्रिणींमध्ये, मित्रांमध्ये. तुम्ही केलेला प्रोग्राम तुमचा येस युनिक मॅम. असायला पाहिजे. ओके, तेच नंबर, त्याच व्हॅल्यू जर दिसल्या मला कुठं तर बघा. नेक्स्ट जो प्रोग्राम आहे दॅट वी कॅन टेक ऍट द टाइम ऑफ सेकंड चॅप्टर ओनली, कारण आता पहिल्या चॅप्टरचा रिलेटेड फक्त पहिला एक्सपेरिमेंट होता. ओके, नाव वी विल मूव्ह अहेड फॉर द डिस्प्ले डिव्हाइसेस. म्हणजे काय, जे मॉनिटर आहे, जी स्क्रीन आहे, त्या स्क्रीनच्या रिलेटेड आपल्याला ह्या पॉइंटमध्ये पाहायचं आहे. डिस्प्ले डिव्हाइस इज ऑन वन ऑफ द आउटपुट डिव्हाइस, बरोबर आहे ना? काही इनपुट डिव्हाइस आहे हे? No, ma'am. आउटपुट Output device. It is an output device because we are getting something displaying on the screen. स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. हे कशामुळे होतं, तर व्हिडिओ अडॅप्टरमुळे, व्हिडिओ ड्रायव्हरमुळे आपण हे पाहू शकतो. ओके, सो देर आर सर्टन डिव्हाइसेस, म्हणजे इव्हॉल्युशन झाले कम्प्युटर रिलेटेड, दॅट इज हॅव्हिंग अ सम ऑफ द मॉनिटर टाईप, जसं की CRT आहे, फ्लॅट स्कॅन डिस्प्ले आहे, टच स्क्रीन आहे. तर हे त्याचं इव्हॉल्युशन आहे. पहिला जो टाईप आहे दॅट इज द कॅथोड रे ट्यूब. कॅथोड रे ट्यूब काय आहे, तर हे इंटरनल कॉम्पोनंट मध्ये डिवाइड झालेलं असतं. इफ देर इज ऑफलाईन एक्झामिनेशन 6 मार्क्सला क्वेश्चन येतो, एक्सप्लेन द डिस्प्ले डिव्हाइस कॅथोड रे ट्यूब. तर त्याच्यामध्ये त्यांचं फंक्शनिंग तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे अलॉंग विथ द डायग्राम, किंवा 2 मार्काला डायग्राम सुद्धा विचारली जाऊ शकते. तर ह्यामध्ये पहिला पार्ट किंवा जिथून आपले सुरुवात होते दॅट इज द इलेक्ट्रॉन गन. इलेक्ट्रॉन गन हा एक असा पार्ट आहे ज्याच्यामध्ये एक फिलामेंट वापरली जाते, दॅट इज द हिटिंग फिलामेंट. कॅथोड ट्यूब असते ज्याच्यामध्ये, आणि त्याला इलेक्ट्रिसिटी जेव्हा दिली जाते इट इज गोइंग टू बी हीट. ही जी फिलामेंट आहे, ही जी वायर आहे, ती काय होते, हीट व्हायला सुरुवात होते. when it is started to heat, the electrons are going to be generated. ओके, तर त्याच्या आधी इलेक्ट्रॉन गन आहे त्याच्यामध्ये काय होतं, तर इलेक्ट्रॉन्स क्रिएट होण्यासाठी सुरुवात होते, इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात अँड ऍट द दे आर मुव्हिंग इन एनी डायरेक्शन, रॅन्डम डायरेक्शन मध्ये ते काय करायला लागतात, मूव्ह व्हायला सुरुवात होते. ओके, देन व्हॉट विल हॅपन, वन ऑफ द इलेक्ट्रॉन मे गेट पास्ड थ्रू द ट्यूब. एक ट्यूब आहे, ब्ल्यू कलरची ट्यूब आहे, त्याच्यातून काय होतं, एक इलेक्ट्रॉन हा काय होऊ शकतो, बाहेर पडतो. इट इज क्रॉसिंग अलॉंग द वे, ती फोकसिंग सिस्टीम मधून जातो. ऍक्सेलरेटिंग सिस्टीम आहे, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन आणि व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट्स आहेत. त्याचा वापर कशासाठी होतो ते नंतर पाहू. पण जो इलेक्ट्रॉन बाहेर पडलाय त्याला इलेक्ट्रॉन बीम असं कन्सिडर केलं जातं, and that is going to be transferred throughout the way, across the way, and going to hit on the surface. एका सरफेस वरती ते काय केलं जातं, इलेक्ट्रॉन बीम हिट होतो, धडकतो. ओके, आणि ती जी स्क्रीन असते दॅट स्क्रीन इज ऑफ अ फॉस्फर मटेरियल. इट इज अ फॉस्फर स्क्रीन. जेव्हा ते दोघं कंबाईन होतात, हिटिंग होतं त्यांच्यामध्ये, तेव्हा त्यातून लाईट स्प्रेड होते, अँड दॅट लाईट इज स्प्रेडिंग अक्रॉस द स्क्रीन. पूर्ण स्क्रीन वरती ती पसरली जाते, अँड देन यू कॅन सी द पिक्चर ऑन द स्क्रीन.
त्यावेळेस तुम्हाला त्या स्क्रीनवरती पिक्चर हे पाहायला मिळेल. लक्षात आले? येस ऑर नो? येस मॅम. येस मॅम. मॅम रिपीट करता का एकदा? हा. मॅम रिपीट करा ना. येस. इलेक्ट्रॉन गन मध्ये काय होतात? इलेक्ट्रॉन्स तयार होतात. कधी तयार होतात? जेव्हा हिटिंग फिलामेंट म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतो तेव्हा काय होतं? तर फिलामेंट जी आहे आतमधली कॅथोड फिलामेंट दॅट इज गोइंग टू बी हीट अँड जनरेटिंग इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स कुठेही मूव्ह होऊ शकतात. त्यातली एक इलेक्ट्रॉन हा फोकसिंग सिस्टीम मधून पास आउट होऊन स्क्रीनवरती धडकला, हिट झाला तर फॉस्फरस स्क्रीन जी आहे ती काय करते? लाईट इमिट करायला सुरुवात करते. तुमच्या पूर्ण स्क्रीनवरती लाईट इमिट केली जाते and you can see the picture which is displaying on the screen only. ओके, तर ही कुठे डिस्प्ले व्हायला पाहिजे? हे कशावरून ठरतं? तर फोकसिंग सिस्टीम, ऍक्सिलरेटिंग सिस्टीम, डिफ्लेक्शन प्लेट हे डिसाईड करतात की हा इलेक्ट्रॉन बीम स्क्रीनला कुठे जाऊन हिट झाला पाहिजे. ओके, सो वी विल सी हियर फोकसिंग सिस्टीमचं काम काय आहे? दॅट so I have written here the focusing system आहे that makes the electronic beam extremely fine म्हणजे फोकस्ड अशी त्याला तयार करते and makes highly concentrate. its intensity depends on its concentration. तर हे कुणाचं काम आहे? फोकसिंग सिस्टीमचं आहे. देन सेकंड वन इज द ऍक्सेलरेटिंग सिस्टीम. ऍक्सेलरेटिंग सिस्टीम ही दोन प्लेट्स मध्ये डिव्हाइड झालेली असते. ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. टू ऍक्सेलरेट द बीम म्हणजे बीमची जी व्हेलॉसिटी आहे त्याचं जे स्पीड आहे दॅट इज गोइंग टू बी मॅनेज बाय द ऍक्सेलरेटिंग सिस्टीम. हॉरिझॉन्टल अँड द व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट व्हॉट डज? त्या पर्टिक्युलर बीमला, त्या इमिट झालेल्या इलेक्ट्रॉनिक बीमला दिशा देण्याचं, डायरेक्शन देण्याचं काम करतात. दे आर गोइंग टू डिफ्लेक्ट की आपल्याला स्क्रीनवरती कुठं प्लॉट करायचं आहे त्यासाठी हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिफ्लेक्शन विल टर्न द इलेक्ट्रॉन बीम. ओके, तर हे काय आहे? द पॉइंट ॲट विच इलेक्ट्रॉन बीम स्ट्राईक ऑन अ स्क्रीन कॅन बी कंट्रोल्ड बाय द डिफेक्टिंग इलेक्ट्रॉन बीम. त्या पद्धतीने ते मूव्ह होतात. तर आहे त्या पद्धतीने स्क्रीन समोर जाऊन धडकायला हवा असेल इलेक्ट्रॉन बीम तर काय होईल? इट इज नॉट गोइंग टू गिव्ह एनी काइंड ऑफ अ डिरेक्शन. ते व्यवस्थित आहे त्या पोझिशन मध्ये राहतील. ओके, सो इट इज अ कॅथोड रे. तुम्ही जास्त विचार करू नका. फक्त तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं? फोकसिंग सिस्टीम इज अ पार्ट ऑफ द LCD, कॅथोड रे ट्यूब किंवा दुसऱ्या काय काय आपण टेक्नॉलॉजी पाहिल्या? LED, प्लाझ्मा पॅनल अँड ऑल दिस. ओके, तर आपल्याला नंतर बघायचं आहे. सो यू हॅव सीन द टेलिव्हिजन. अशा पद्धतीचं जे बल्की टेलिव्हिजन सेट होते त्याच्यामध्ये कॅथोड रे ट्यूबचा वापर केला जायचा. आता सध्या कुणीही वापरत नाही. मॉनिटर अशा पद्धतीने असायचे. तर ही कॅथोड रे ट्यूब जी आहे ती ऍक्च्युअल मध्ये ह्या पद्धतीने असते. ओके, मे बी तुम्हाला कॉम्प्युटर हार्डवेअर मध्ये झालं असेल. झाले का हा पाठ? हो मॅम. ओके, तर हे इंटरनल काय म्हणतात कॉम्पोनंट आहे आपल्या मॉनिटरचा. तर त्यामुळे काय होत होतं? आपले जे डिव्हाइसेस होते, स्क्रीन्स होत्या, त्यांचा मागच्या बाजूचा बल्कीनेस हा त्या कॅथोड रे ट्यूबमुळे काय होत होता? जास्त होता. त्याचबरोबर त्या पद्धतीच्या स्क्रीन जर बघितल्या तुम्ही तर कॉर्नरला थोडा राऊंड शेप मध्ये पाहायला मिळत होता. इट इज ड्यू टू द PRT ट्यूब ओनली. ओके, द सेकंड वन इज द रास्टर स्कॅन डिस्प्ले. आय थिंक वी विल स्टॉप हिअर कारण रास्टर स्कॅन डिस्प्ले जो आहे हा सुद्धा आपला CRT ट्यूबचाच एक टाईप आहे. देर आर टू टाईप विथ द CRT. फर्स्ट वन इज द रास्टर स्कॅन अँड सेकंड वन इज द रँडम स्कॅन. हे कशावर असतं? तर तुमचा जो बीम आहे इलेक्ट्रॉन बीम हा कशा पद्धतीने स्क्रीनला हिट होतो त्याचा जो वे आहे त्याच्यावरून हे दोन टाईप पडलेले. बघा मी पुन्हा सांगते, आपल्याकडे दोन मोड आहेत, डिस्प्ले मोड, टेक्स्ट मोड आणि ग्राफिक्स मोड. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ ग्राफिक्स बघितलं,
ज्याच्यामध्ये 2 टाइप्स होते, बिटमॅप इमेज आणि द वेक्टर इमेज. आता आपण डिस्प्ले डिव्हाइस हा कॉन्सेप्ट बघतोय, ज्याच्यामध्ये पहिला टाइप जो आहे दॅट इज द कॅथोड रे ट्यूब. ओके, कॅथोड रे ट्यूब मध्ये जो इलेक्ट्रॉन बीम आहे, जो आपल्या स्क्रीनला जाऊन धडकणार आहे, सो हाऊ इट इज गोइंग टू बी स्ट्राईक देअर, त्याच्यावरून त्याचे परत 2 टाईप आहेत, रास्टर स्कॅन अँड रँडम स्कॅन. बरेचसे स्टुडंट ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होतात, कारण की रास्टर स्कॅन डिस्प्ले लिहिलेलं असतं आणि जेव्हा तुम्हाला टाइप्स ऑफ डिव्हाइसेस विचारलं जातं तेव्हा मग रास्टर स्कॅन आणि रँडम स्कॅन हे सांगितलं जातं. सो दॅट इज नॉट the types of what we can say devices. Okay, I have listed here at the start only. Cathode ray tube चे 2 types आहेत, raster scan display and the random scan display. त्यानंतर फ्लॅट स्कॅन डिस्प्ले मध्ये पुन्हा 3 टाइप्स आहेत, प्लाझ्मा पॅनल, एलईडी, एलसीडी. आणि तिसरा टाइप जो आहे डिस्प्ले डिव्हाइसचा दॅट इज अ टच स्क्रीन, जसे आपले मोबाईल आहे. आता सध्या मॉनिटर सुद्धा टच स्क्रीन अवेलेबल आहे. ओके, तर हे जे 2 टाईप आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू. आज इथेच थांबूया. थँक्यू अँड गुड डे. कोणी अटेंडन्स पोस्ट करायचं राहिलं असेल तर पटकन करा आणि मग लेक्चर. हॅलो मॅम. हा बोला. मॅम पिक्सल हा नेहमी स्क्वेअर शेप मध्येच असतो का? हो. ओके मॅम. हॅलो मॅम. हा बोला. प्रॅक्टिकल कधीपर्यंत सेंड करायचं? प्रॅक्टिकल मी काय करेन आता क्लासरूमला तुम्हाला अपलोड करते एक्सपेरिमेंट आणि मग तुम्ही अपलोड करा तिथे. हा, तुमचे मेल आयडी आहेत मला, इन्व्हिटेशन पाठवते. हा बोला. मॅन्युअलची प्रिंट काढायची नाहीये का? तुम्हाला स्वतः काढावी लागेल ना, ती काढणार असाल तर काढा, काही प्रॉब्लेम नाही. पण जर शक्य नसेल तर काय करा, एक वही बनवली तरी चालेल. मॅम पण सबमिशनच्या वेळेस मॅन्युअल सबमिट करावं लागेल ना? बरं, एकदा मी एचओडींना विचारेन आणि मग तुम्हाला कन्वे करते. त्यानंतर तुम्ही वही करायची का? प्रॅक्टिकल क्वेश्चन असतात ते मग डायरेक्ट मॅन्युअल मध्ये लिहिलं तर चालतील का नोटबुक ऐवजी? कसल्या मॅन्युअल मध्ये? डिरेक्टली मॅन्युअल मध्ये असेल. हॅलो. हॅलो मॅम, मग तुम्ही सांगता का नंतर वही करायची की? तुमचा क्वेश्चनच नाही मला कळाला. मॅम तुम्ही ते सॉफ्ट कॉपी देत नाही का मॅन्युअलची? देऊ देत का तुम्हाला? हा तेच द्या, हा आम्ही प्रिंट आउट काढून त्यामध्येच लिहितो. चालेल ना, मग तुम्हाला आता टाकते ग्रुप वरती, तुम्ही काढून घ्या. हॅलो मॅम. हा बोला. तुम्ही जी PDF सेंड केली ना त्यात काही PPT मधले पॉइंट नाहीत, मग आम्ही कोणतं लिहू?
आता रिटर्न करताना. तुम्हाला मी पीपीटी पण सेंड करते. आपलं संपत आलं ना की पीपीटी पण सेंड करून टाकते किंवा मग आत्ता सेंड करते तुम्हाला झालेले पॉईंट. हा मग पीपीटी मधलेच लगेच. लिहू का आम्ही? कंबाईन लिहा. तुम्हाला त्यातलं कळालं तर त्यातलं थोडं लिहा, ह्यातलं थोडं लिहा. जे मिसिंग वाटतंय ते ह्यातलं लिहा पीपीटीतनं. हा ओके कारण मॅम. की आज त्याच्यात आपल्या सिलेबस नुसार लिहिलेले पॉईंट आहेत नोट्स मधले. ओके मॅम. आज सेंड करता का? हा आता लगेच सेंड करते. ओके मॅम. थँक्यू.